सिंधुदुर्गमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभारला जातोय मालवण राजकोट किल्ल्यावरती, तिथे या उभारणीचं काम आता 100% पूर्ण झालंय। महाराजांच्या सध्या पुतळ्याविषयीची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। योद्ध्याच्या स्वरूपात असलेला छत्रपतींचा हा गगनभेदी पुतळा पाहायला पर्यटक मालवणमध्ये आवर्जून भेट देतात। 83 फूट उंच असा हा शिवरायांचा तलवारधारी गगनभेदी पुतळा आहे। सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारा हा भव्य दिव्य असा पुतळा, त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहतोय। महाराजांनी स्वतः बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अगदी समोर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ही ड्रोन दृश्य आपण सध्या पाहतोय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उमेश, काय नेमकं वैशिष्ट्य आहे पुतळ्याचं आणि साधारणपणे आता पर्यटकांची आतापासूनच गर्दी व्हायला लागलेली आहे पुतळा पाहायला असंही कळतंय? निश्चितच रिद्धी, जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 83 फूट उंच पुतळा हा समुद्राच्या नजीक असलेला पहिलाच पुतळा हा म्हणावा लागेल भारतातला। कारण पूर्ण असा जो पुतळा आहे तो 23 फूट उंच, जी तलवार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातली जी तलवार आहे ती 23 फूट उंच आहे आणि पुतळ्याची उंची 60 फूट आहे। एकंदरीत 83 फूट हा पुतळा आहे। 85 टन या पुतळ्याचं वजन आहे एकंदरीत, आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम करण्यात आलेलं आहे। पूर्ण तो असं 100% काम पूर्ण झालेलं आहे। याचं अनावरण देखील काही दिवसात होईल आणि या पुतळा पाहण्यासाठी आता राज्यभरातून आणि देशातून पर्यटक येतील। कारण खूप असा उंच पुतळा पाहिल्यानंतर सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण होते, असा एक पुतळा आहे। आणि तलवारधारी पुतळा हा जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज हे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ठिकाणी, बांधकामाच्या ठिकाणी जो किल्ला आहे त्याच दिशेने आहे, त्यामुळे खूप सुंदर असं या पर्यटकांना इथे आल्यानंतर वाटतं आणि आनंद व्यक्त करत आहेत। स्थानिक नागरिक आनंद व्यक्त करत आहेत, उत्साहात वातावरण। कधी एकदा अनावरण होते आणि कधी आपण हा पुतळा पाहतोय आणि सगळ्यांना हा खुला होतं असं देखील आहे। काही जण आता सध्या येत आहेत, पुतळा पाहत आहेत आणि त्यांना देखील बरं वाटत आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये ह्याचा जो आनंद उत्सव साजरा होईलच अनावरण झाल्यानंतर। जी